व्हॉट द क्वेश्चन? एक ट्रायंगल आहे. कसा आहे वी डोंट नो. सो आपण जनरली असा घेऊ त्याला. ओके सर, काही अडचण नाही. ह्या ट्रायंगलचं चल नाव देऊ आपण ए बी सी. त्याचे जे अँगल आहे त्यांचा रेशो 3:7:8 आहे. मग मी असं म्हणू का, याला 3K, याला 4K, सॉरी 7 आणि 8 आहे ना, 7K आणि हा 8K. त्यांचा प्रोपोर्शन आहे. आता आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल मध्ये बघा बेटा, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज 180 डिग्री. ते डिग्री गरजेचं आहे लिहिणं, नाही तर डिग्री रेडियन कळणार नाही. सो बच्चा, मेजर ऑफ अँगल ला आपण 3K घेऊ, याला 7K घेऊ बी ला, आणि सी ला 8K, कारण की ते प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ना त्यांच्यामधला के 180. बच्चा बेरीज कर, 3 आणि 7 होतील 10 आणि 8 18. 18K इज 180. के किती आला बेटा? 10. कशामध्ये? डिग्रीज, राईट. सो मेजर ऑफ अँगल ए जर मला सुट्टा सुट्टा काढायचा आहे तर इट इज 3K, which means 3 into K is 10. So बच्चा 30, right? मेजर ऑफ अँगल बी जर कमी काढला, it will be 7K. Value of K is 10, so this will be 70 degree. Measure of angle C will be 8K. K is 10, so this will be 80 degree, right? So बेटा, आपण हे कशात काढले? डिग्री मध्ये. हा, व्हेरी गुड. आपल्याला त्याने क्वेश्चन मध्ये सांगितलं डिग्री आणि रेडियन सुट्टे सुट्टे काढा. हे डिग्री मध्ये, आता त्यांना रेडियन मध्ये दाखवू आपण. सो बच्चा, मेजर ऑफ अँगल इज 30 डिग्री आहे. सो त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. व्हॉट आन्सर आय विल गेट इन सखाट्रा? सो पाय बाय 6 आलं कशात? रेडियन मध्ये. मेजर ऑफ अँगल बी 70 डिग्री. कितीने मल्टिप्लाय करायचं? पाय बाय 180. हा 0 आणि हा 0 कॅन्सल. फायनल आन्सर विल बी 7 ने तर 18 ला भाग जात नाही. सो 7 पाय बाय 18 कशात आलं? रेडियन. थोडं कर छोटा सी लिहितो ना आपण रेडियनला. बच्चा, मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 80 पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं, राईट. फायनल आन्सर आहे बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, 2 ने भाग जातो. सो 9 पाय बाय, वरती 4 ने दे ना 8 ला, 4 पाय बाय 9 रेडियन्स. क्लिअर आहे? बेचोक 8 बेनव 18. सो कशात काढलं आपण हे? बोला. हे तिन्ही काढले रेडियन मध्ये. स्क्रीनशॉट घ्या. है की नाही इझी? व्हेरी इझी. चला पुढचा घेऊ आपण. वी आर गोइंग टू सॉल्व कम्प्लीट एक्सरसाइज. जितकी मॅक्झिमम आपली प्रॅक्टिस होईल. मॅथमॅटिक्स हा प्युअर प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे. येस. बघा आदित्य, सगळंच इझी वाटायला लागलं आपल्याला. फिजिक्स मध्ये सुद्धा आपण जेई लेवलचे सम्स घेतोय, नीट लेवलचे घेतोय, ते पण इझी वाटतायत. सो आय हॅव व्हेरी इझी टेक्निक्स फॉर एव्हरीथिंग. हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस करायचं, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. आपण फिजिक्स आणि मॅथ दोन्हीमध्ये जेई मेन्स आणि पुढे ऍडव्हान्सचे सुद्धा सम्स घेत असतो. ठीक आहे ना. फक्त हा चॅप्टर बेसिक चॅप्टर आहे टू फॉर द फाउंडेशन. सो बच्चा, 10th क्वेश्चन इज मेजर्स ऑफ एंगल्स ऑफ ट्रायंगल. Measures of angles of the triangle are in AP, and greatest is 5 times smallest, and greatest is 5 times smallest. Find angles in degree आणि radian. परत एकदा. दोन्ही मेजरमेंट मध्ये आपल्याला ते म्हणतायत, काढून दाखवा. Find angles in degrees and radians. So बच्चा, let us start solving. Measures of angles of the triangle.
ट्रायंगलचे 3 अँगल बेटा AP मध्ये आहेत. लेट अस से की माझ्याकडे हा ट्रायंगल आहे ABC. याचे हे जे 3 अँगल्स आहेत ते काय म्हणतात ते AP मध्ये. 10वीचा अरिथमॅटिक प्रोग्रेशन आठवतंय? छोटासा कन्सेप्ट आहे. सो बच्चा ABC आर इन AP. A, B, C आर इन AP. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह टर्म्स किंवा टू कन्झिक्युटिव्ह अँगल्स इज सेम. म्हणजे काय बेटा? ए आणि बी मध्ये जो डिफरन्स आहे तो काय असणार आहे? सेकंड मायनस फर्स्ट. बी मायनस आहे. तेवढा डिफरन्स आहे दोघांमध्ये. C मायनस बी. सिंपल आहे ना. समजा मी बोललो 2, 4, 6 अशा 3 व्हॅल्यू घेतल्या. EP मध्ये आहेत का? येस. कारण 2 आणि 4 मधला फरक 2 आहे. 4 आणि 6 मधला फरक 2 आहे. 6 आणि 8 मधला फरक 2 आहे. सो सगळे इव्हन नंबर्स आर इन AP लाईक दिस. सेकंड मायनस फर्स्ट इज इक्वल टू थर्ड मायनस सेकंड. तो मायनस बी अलीकडे आला तर काय होईल बच्चा? बी प्लस बी आणि हा मायनस आहे पलीकडे ए गेला. बी प्लस बी विल बी 2b इज ए प्लस सी. म्हणजे काय बेटा? 3 नंबर सीबी मध्ये असतील तर मधल्याला डबल करायचं 2b, पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज करायची. टेक्निक आहे सिंपल, राईट? तर ते वापरू आपण. आपण काय म्हणू इथे? लेट अँगल्स बी हा जो ए त्याला आपण काय म्हणूया? ए मायनस डी. बी ला काय म्हणू? ए. सी ला काय म्हणू? ए प्लस डी. आठवत असेल 10वीची कन्सेप्ट आहे. 3 कन्झिक्युटिव्ह दिले तर हे असे घ्यायचे 3, 4, 5 आहे की नाही? पाठ करायचं. ह्यांना अशा पद्धतीने आपण घेऊ ए मायनस डी आणि याने प्लस डी. फाइंड अँगल्स इन डिग्रीज अँड रेडियस. कंडिशन दिली ग्रेटेस्ट इज इक्वल टू 5 टाइम्स स्मॉलेस्ट. ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स स्मॉलेस्ट. बघ ना, हा लहान आहे त्यापेक्षा मोठा हा ए, त्यापेक्षा मोठा हा ए प्लस डी पुढचा आहे, राईट? सगळ्यात मोठा आहे. सो बच्चा ए प्लस डी इज 5 टाइम्स. स्मॉलेस्ट कोण आहे? ए मायनस डी. सॉल्व्ह करू याला आपण. ए प्लस डी 5 इंटू ए इज 5 ए, 5 इंटू मायनस डी इज मायनस 5 डी. ब्रॅकेट सोडवले. मायनस 5 डी ला अलीकडे आणू आपण. सो डी प्लस 5 डी हा प्लस आहे पलीकडे मायनस होईल. 5 डी प्लस डी विल बिकम 6 डी इज इक्वल टू 5 ए मधून ए गेला 4 ए. 6 डी इज 4 डी. सो मी असं म्हणू बेटा डी इज इक्वल टू 6 ने भाग दिले 4/6 ए विच मीन्स बेदोने 4 आणि बेत्री. हे एक रिलेशन भेटलं बच्चा. काय भेटलं? रिलेशन. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी पलीकडचा पार्ट पुसतो. ओके. चलो आता बघ आणखी एक गोष्ट मला माहिती आहे. एबीसी हे 3 अँगल असतील प्रत्येकांची बेरीज 180. ए प्लस बी प्लस सी 180. So a minus d plus a plus d. This addition must be 180. Beta minus d and plus d got cancelled. So can I say 3 times a has become 180 degree. So a किती येईल? 60 degree. एक अँगल तर भेटून गेला मला. डी माहिती आहे, ए माहिती आहे. आता सगळेच भेटतील. बरं याला 1 म्हणूया आपण. Put in 1. So beta I will get value of d 2/3 a ना. बघ सो 2 टाइम्स 3 ने भाग द्या 20 40 डिग्री. व्हेरी इझी. डी आला 40. सो आता ए आणि डी हे दोन्ही माझ्याकडे आहेत. Therefore measure of angle A will be बघ a minus d which is equal to 60 minus 40. किती आलं बेटा आन्सर? 20 डिग्री. बर मेजर ऑफ अँगल B is A. रेडीमेड आहे 60 डिग्री. मेजर ऑफ अँगल C
किती येईल बेटा? ए मायनस ए प्लस डी. ए इज 60 आणि दिस इज 40. 60 प्लस 40 100. सो बेटा आदित्य, हे तिन्ही कशामध्ये काढले रे आपण? डिग्री मध्ये. आता घरी याच्या पुढे या तिघांना रेडियन करता येईल का नाही? येस और नो बेटा? क्लिअर आहे? मी पुढचा क्वेश्चन घेतो आता, ठीक आहे ना? सो प्लीज कॉन्सन्ट्रेट. की मला इथे म्हणतात सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आठवतोय का कन्सेप्ट ऑफ क्लास 10th? घाबरायचं नाही. जरी असं वाटलं की समजा हे नवीन आहे, तर मी ज्या पद्धतीने देतोय तर नोटबुकच्या टॉपला काही कन्सेप्ट लिहित चालायचे. आता इकडे बघ, सायक्लिक म्हणजे काय बच्चा? एक सर्कल असेल आणि सर्कल मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला एक क्वाड्रिलॅटरल. सर्कल मध्ये ज्याच्या साइड्स असतात त्याला काय म्हणतो आपण? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. कसाही असू शकतो, मी एक रॅन्डमली असं दाखवला. त्याचं नाव देतो मी ए बी सी डी. तर बेटा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल खाली मी अंडरलाईन का केली? द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी फॉर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. काय प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय प्रॉपर्टी बच्चा? अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स कसे असतात बेटा? सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय? त्यांची बेरीज असते 180. म्हणजे इथं ए आणि सी अपोजिट आहे. सो बेटा ए प्लस सी 180. बी आणि डी अपोजिट आहे. सो दोघांची बेरीज 180. ऑल राईट. बघ लक्ष द्या. दोन ऍडजस्टंट अँगल्स. ऍडजस्टंट म्हणजे लगतचे. मग हे दोन्ही घ्या किंवा हे दोन्ही घ्या, कुठलेही. मी असं म्हणू का समजा ए इज 40 डिग्री आणि हा जो बी आहे π/3. त्याने जसे दिले तसेच लिहितो. हा रेडियन मध्ये. ओके ओके. चला 1 बाय 1 लिहू. बेटा मेजर ऑफ अँगल इज 40 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी इज π/3. ऍडजस्टंट होते हा, म्हणून आपण लगतचे कोणतरी दोन घ्यायचे, तर ते दोन घेतले. π/3 कशामध्ये दिला बेटा? रेडियन. मग त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 180 बाय पाय. मग आन्सर कशा देईल? डिग्री. हे बघ ब्रॅकेट डिग्री मध्ये फायनल आन्सर. सो बघ ना बच्चा, पाय आणि पाय कॅन्सल. 3 ने 180 ला भाग दिला 60. सो मेजर ऑफ अँगल बी आला 60. ऍग्री? येस. आता या कंडिशन वापरून आपण ए प्लस सी इज 180. ए प्लस सी इज 180. काय रिझन लिहू याला आपण? सायक्लिकची प्रॉपर्टी आहे, राईट? येस सर. डब्बा करतो. ए किती आहे बच्चा? 40. सी माहिती आहे का? नाही, तसंच ठेवू 180 डिग्री. सी विल बी 40 मायनस होईल 140. ऍग्री? एक अननोन आला मला. बर, पुढची प्रॉपर्टी वापरू. बी प्लस डी इज ऑल्सो 180. बी प्लस डी इज 180. व्हाय? बेटा रिझन इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. बेटा बी मला माहिती आहे 60 प्लस डी माहिती आहे का? नाही, 180. सो इथून डी किती येईल? 60 वजा होईल 120. आर यू अंडरस्टँडिंग? सो बघ माझ्याकडे ए त्यांनी दिलेलाच होता, बी मी काढला, नंतर सी, नंतर डी. दे बोलले ते फाइंड द अँगल्स इन डिग्रीज. कम ऑन, व्हेरी इझी, व्हेरी इझी. येस और नो बेटा? So beta question is here, number 12th. One angle of quadrilateral has measure 2 pi by 5. एक quadrilateral आहे. तो कसाही असेल. It may be trapezium. कसाही असू शकतो, आपल्याला माहित नाही. A, B, C आणि D. त्याचं एक मेजर 2 pi by 5 आहे. सो लेट अस से, चल A घेऊ आपण. रिमेनिंग B, C, D असं म्हणू. चल A किती दिला बेटा? 2 pi by 5 हे दिलंय मला. बाकी तिघांचा रेशो दिला. कसा दिला बच्चा? 2, 3, 4. मग मी याला म्हणू का? दिस इज 2K.
दिस इज 3K, दिस इज 4K, राईट. याला डिग्रीत करून घेऊ एकदा ए ला. सोल्युशन. सो बेटा मेजर ऑफ अँगल ए इज 2π/5 रेडियन. सो बेटा 2π/5 ला कितीने गुणायचं? 180 बाय पाय. पाय पाय गेट्स कॅन्सल. 5 ने भाग दिला तर 5 3 15 पुरे 30, 5 6 30, 36 दुने 72 रेडियन मध्ये आला 72. क्वाड्रिलॅटरल आहे. सो आपल्याला माहिती आहे की बी सी डी चौघांची बेरीज किती असते बच्चा? 360. ट्रायंगल मध्ये 180, क्वाड्रिलॅटरल मध्ये चौघांची बेरीज असते 360. चला ए किती आला? 72 डिग्री प्लस बी माहित नाही, आपण रेशोज दिलेत म्हणून 2K, सी इज 3K, डी इज 4K, and this answer is 360 degrees. सो बच्चा 72 पलीकडे जाईल आणि या तिघांची बेरीज करा. 4 आणि 7 2. Can I say 9K will be 72 will get subtracted 360 minus 72. 360 मधून 72 गेले, 60 गेले होतील 300, अजून 12 गेले तर 288. दिस इज 9K. गेटिंग ना बेटा? 9 ने भाग द्या, आय विल गेट K. सो 9 त्रिक 27, 9 दुने 18, K आलाय 32 अर्थात डिग्री मध्ये. कॉन्स्टंट आला डिग्री मध्ये. फाइंड देअर मेजर्स इन डिग्रीज अँड रेडियन्स. सो बेटा 1 बाय 1 डिग्री काढू एकदा. मेजर ऑफ अँगल ए काढलाय आपण 72 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी बेटा तो बी 2K and we know K. So 2 times value of K is 32 degree. So 32 दुने 64 degree हा आला. Measure of angle C 3K. So 3 times 32. Answer is 3 दुने 6, 96 degrees. Last is measure of angle D, which is 4K. 4 times K is 32. Getting ना बेटा? अर्थात डिग्री मधील 4 दुने 8, 4 त्रिक 12. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. आणि घरी रेडियन मध्ये करता येतील का नाही? येस टाईप करा. अदरवाइज आय विल सॉल्व हिअर. बोला, व्हेरी इझी.